नमस्कार. रिपब्लिकन आवाज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत रावेत या ठिकाणी. आपण बघितलं असेल आई एकविरेची पालखी निघालेली आहे. वल्लेकरवाडी ते कार्ला असा या पालखीचा प्रवास असणार आहे. आयोजक सुधीर आबा वल्लेकर असणार आहे. दरवर्षीप्रमाणे देखील यावर्षी पालखी निघालेली आहे. यावर्षी पालखीचं 16वं वर्ष आहे. त्यावेळी पालखीची कशा पद्धतीनं खबरदारी म्हणून उपाययोजना केलेल्या आहेत आणि पालखीचा कसा मार्ग असणार आहे हे आपण आबा वल्लेकर यांच्याकडनं जाणून घेऊया. काय सांगा, दरवर्षीप्रमाणे या दिवशीला पालखी मोठ्या उत्साहाने निघालेली आहे. दरवर्षाप्रमाणे आम्ही एकविरा सेवा संघ ट्रस्ट यावर्षी 2024 सारख्या शेवटी यावर्षी सुद्धा आम्ही आमच्या सर्व कार्यकर्त्यांसोबत वल्लेकरवाडी शिवाजी चौक ते एकविरा देवी कार्ला मंदिर या ठिकाणी आम्ही ही पालखी आणि पदयात्रा सोहळा काढलेला आहे आणि यासाठी असंख्य असे आमचे भाविक आणि आमचे एकविरा सेवा संघाचे सभासद उपस्थित आहेत. याच्या मागचं उद्दिष्ट एकच की येणारं वर्ष जी लोक 31 डिसेंबरला धांगडधुंगा सगळीकडे चालू असतंय. नवीन वर्ष येताना ज्यावेळेस लोक दारूच्या नशेमध्ये 31 डिसेंबर साजरा करतात आणि 31 डिसेंबरच्या 12च्या नंतर नवीन वर्ष चालू होत असते आणि ह्याच्यामध्ये एवढंच उद्देश जातं की जी बिघडणारी पिढी आहे, तरुण पिढी एक तर मोबाईलच्या आहारी गेलेली आहे आणि काही पिढी दारूच्या आहारी गेलेली आहे आणि ह्या दारूपायी काहीचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत आणि भरपूर जणांचे आयुष्य उद्ध्वस्त झालेले आहेत आणि अनेक कुटुंब रस्त्यावर आलेले आहेत. तर माझं एकच सांगणं आहे की दारूपासून वेगळं राहावा. म्हणजे दारू 31 डिसेंबरला तुम्ही चांगला उपक्रम राबवा की नवीन वर्ष येत असतं आणि या नवीन वर्षामध्ये तुमच्या हातून चांगली सद्गती घडली पाहिजे म्हणून आम्ही एक नवा उपक्रम राबवलेला आहे. 16वं वर्ष आहे आमचं की येणारं वर्ष सर्वांना सुख आणि समृद्धीचं भरभराटीचं जावं. आमच्या असंख्य भारतातील लोकांना, महाराष्ट्रातील लोकांना, पिंपरी चिंचवडमधील लोकांना सगळ्यांना हे येणारं वर्ष सुख समृद्धीचं जावं म्हणून आम्ही एक एक पाऊल हे आईसाठी टाकत असतोय आणि सर्वसामान्य लोकांसाठी, गोरगरीब जनतेसाठी टाकत असतोय आणि आईला साकडा घालत असतो की येणारं वर्ष सर्व आमच्या सर्व कार्यकर्त्यांना, भारतातील सर्व लोकांना आणि महाराष्ट्रातील लोकांना, पिंपरी चिंचवडमधील लोकांना सुख समृद्धी आणि भरभराटी जावं आणि हीच प्रार्थना आम्ही आईकडे करत असतो. हाच उद्दिष्ट असतो आणि तरुण जे वर्ग आहे त्यांना चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन याच्या मार्फत तरुण पिढीला तुम्ही धार्मिक भक्तिभावाकडे घेऊन जातात तर त्यावेळेस तरुण पिढीची भावना काय आहे? तरुण पिढीची भावना एकच असते की ज्या अर्थी की आपण 31 डिसेंबरला पासून एखाद्या बारमध्ये दारू पिण्यापेक्षा एकविरा देवीला चालून आपल्या जीवनाचं सोनं केलेलं बरं. कारण हा जो उपक्रम आहे की आपण आईसाठी चालत असतो ते 3.5 पिठापैकी एक रेणुका देवीचा अवतार मानली जाते एकविरा देवी आणि तिच्या पुढं साकडं घातलं ते तिथं कोणतीच गोष्ट कमी पडत नाही आणि एक जागृत देवस्थान आहे देवीचं आणि देवीपाशी कोणत्या गोष्टीची कमी कधीच होणार नाही. या चालण्यामागचं उद्दिष्ट वल्लेकरवाडीच्या कारला अंतर खूप मोठा आहे. इतकं आपण जातात तर खबरदारी म्हणून काय काय उपाययोजना केलेल्या आहे? खबरदारी म्हणून आमचे ॲम्ब्युलन्स आहेत, आमचे जे मार्गदर्शक आहेत, आमचे आयोजक मधले संयोजनवाले की ते पालखीला मार्ग करून देत असतात आणि पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त आम्हाला भेटत असतो. म्हणजे अशा पद्धतीने पालखीचे जे नियोजन आहे मुंबई पुणे हा जास्तीत रहदारीचा रस्ता आहे, अपघाती रस्ता आहे. त्यामुळे इथं सावधगिरी एकविरा सेवा संघ ट्रस्टतर्फे पाळली जाते आणि व्यवस्थित एका लेनमध्ये एकविरा देवीचा प्रवास करत असतात. जनतेला काय मेसेज आहे? जनतेला एकच मेसेज देईल, भक्तीच ही भक्तीमध्ये शक्ती आहे आणि जो भक्ती करण तोच मोठा शक्तिवान आहे. कारण ज्या ईश्वराने हे निसर्ग घडवलाय, हे समाज घडवलाय, म्हणजे पूर्ण माणसाला या भूतलावर ज्या ईश्वराने घडवलाय त्या ईश्वरासाठी काय ना काय कुठं ना कुठं कष्ट करण्याची ताकद, चालण्याची ताकद, कष्ट म्हणजे जे चालण्याने कष्ट होतात त्याची ताकद ईश्वर आमच्याकडून करून घेतो. हेच समाजाला दाखवून द्यायचं का आमचं उद्दिष्ट आहे.
सुधीर आबा वाल्लेकर यांच्याकडनं जाणून घेतलेलं आहे की पालखीच्या काय काय उपाययोजना केल्या आहेत. म्हणून सुधीर आबा वाल्लेकर यांनी आपल्याला संपूर्णपणे पालखीचा रूट सांगितलेला आहे आणि त्यांनी महत्त्वाचा संदेश देखील दिलेला आहे की नवीन वर्षाची सुरुवात दारू पिऊन नाही तर आम्ही भक्तिभावानं साजरी करत असतो. नवीन पिढीला भक्तिभावाकडे नेण्याचं काम सुधीर आबा वाल्लेकर करत असतात. अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा रिपब्लिकन आवाज न्यूज.